पुरुषं मे वेदं सर्वेदं यज्ञं भव्यं तामृतशानयज्ञन्त्रिनातिरोहते एतावानस्य महिमा त्वदायन्यपुरुषः पादस्य विश्वाभूतानि कृपारस्यामृतं दिवि कृपावृत्पुरुषः पादस्य अभवत् महागतो विश्वामित्राशनानुचरे संकटे पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओम श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव जय देव छत्रपती शिवराज सात करुणी संहार चरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराय आरती आरती गाया जय देव जय शिवराय आनंदवतारी आरती गाया जय देव जय शिव कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय रंगत राजनती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी शब्द लोकांनी बघितलं पाहिजे टाकलेले ना टाकलेले पण काय कर माहिती का उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण पण त्यामध्ये येईल असं बहुजन प्रतिपालक क्षत्रिय गुलाम कंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर 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 ब्रिज लगता काटेगोरी उत्तर के ब्रिज लेफ्ट साइड में विजयनगर त्याच्यावरती लक्ष बघ तीर्थ आहे का माहित नाही मला झाले दिशा झाली हे आता पुढे पुढे काय करतायत
पतन आपण पुढे घेतोय महिला ना काढून घ्यायचं ना. आम्हाला एवढं सांगायचं तुम्ही मोगराजांना आमंत्रण दिलं गेलं तुमच्या कोणाला ते आपलं नाही का भूमिपूजनच्या टायमा आलेलं यांच्या कमिटी नवीन मेंबर झाले पम्माताई पम्माताईंचं आगमन दा झालं. तुझं काय मत आहे पालखीबद्दल तू बोले एडी काम चोर बोल तू आता आम्ही असं एक विचार केला हा ह्याला आता उद्या एक शाल प्रवीण दादा. आणि एक साडी जरा पालखीबद्दल दोन गोष्टी सांग. हे थांब ना जरा मध्येच थोडं जरा एक दोन कसं वाटतंय सगळी तयारी लोकांना बघून सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की आज आपल्या शिवसेना मित्रमंडळाने 24व्या वर्षामध्ये पदार्पण केले. सर्व साईभक्तांनी एकच विनंती की उद्या सकाळी पालखी 8 वाजता निघणार आहे. सर्व साईभक्तांनी वेळेवर हजर राहावे आणि पालखीची रूपरेषा वाढवावी. 24व्या वर्षामध्ये आपलं पदार्पण होत आहे. सर्वांना ओम साईराम. कोणीही गैरवर्तन करू नका. आनंदाने झाला मुखाने साईराम बोला. बाबांनी जो मानवतेचा संदेश दिला ते निश्चितपणे आत्मसात. ओम साईराम. ओम साईरा. तुला काय म्हणायचंय आदर्श ऍडमिशन घ्यायचं पम्मा. अरे रोज भेटतो तू बोल काय बोलत होता मला आता एवढंच म्हणायचं याला पहिले घरी आकर तू येतोयस की नाही हे सांग लवकर चालत डेले कसं याला कशाला इथं बोलवलं याला कशाला बोलवलं काय माहिती बोल तू उत्तर दे त्याला आता तुमच्या मोगराच्या कमिटीमध्ये बोला 2 शब्द काहीतरी की सगळे तयारी कशी वाटते तुम्हाला सगळी आपले मुलांची कार्यकर्त्यांची जी तयारी बघून मन भारावून जातं आणि असे कार्यकर्ते मिळायला काहीतरी मला वाटतं पुण्य लागतं. म्हणून मला असे कार्यकर्ते मिळालेत. टायमाला का असे ना कधी नसतात पण अशा वेळेला सगळे धावून येतात. त्याच्यामुळे मला खरोखर भरून आलं आणि असंच साईबाबा तुमच्याकडनं सेवा करून घ्यावे ही साईचरणी प्रार्थना. साईनाथ महाराज की जय ते पालखीबद्दल सांग जरा 2 शब्द पालखीबद्दल असं वाटतं कधी उद्याची सकाळ उगवते आणि आम्ही पायी वारीला चालू करतो. कधी बाबांचं दर्शन होते हे सगळ्या साई भक्तांच्या मनात आहे. अजून आपल्या कार्यकर्त्यांबद्दल कार्यकर्ते यावर्षी युवा कार्यकर्ते जेनजी या लोकांनी खूप प्रतिसाद आहे. त्या कमीत कमी 3-4 महिन्यापासून सर्व पोरांचं मोलाचं सहकार्य आहे. पोरांनी खूप ह्या वर्षी मेहनत घेतली आहे युवा कार्यकर्त्यांनी. आणि या सकुबाई बद्दल 2 शब्द अरे पाठचे लोक दाखवू रे. दोन काय बोलतो सो गाईस जसं की मी आणि इकडे गोदी मीडिया नाही शिवसाई मीडिया छोटू मीडिया. सो गाईस जसं की आता रथ आलाय. आता इथे पाटीलचं गाणं वाजणार आहे. डीजे पण आलाय. शिवसाई मित्रमंडळाचं गाणं DJ वाजलं. ओम पाटी इन द हाऊस. आमचा रथ आलाय. तो बघा रथ दाखवा. हा बघा आमचा रथ आलाय. साईडलो साईड लो 2 मिनिटं. हा बघा आमचा रथ आलाय आणि इथं डीजे आलाय. हा बघा डीजे. हा उद्या पार्टी असेल तर सगळ्यांनी या उद्या सकाळी. ओम साईराम. ओम साईराम. आहे दादा बरोबर आहे.
शिवसाई मित्रमंडळ भव्य साई पालखी सोहळा 2026 मंडळाचे वर्ष 24वे. उद्या सकाळी साई पालखी बाबांची 10:30 वाजता बाहेर पडेल. सगळ्यांनी 10:30 वाजता मंदिराच्या बाहेर पालखीसाठी यायचं आहे. तरीच सगळ्यांनी शिस्त पद्धत व सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. ओम साईराम. ओम साईराम.